मुंबईमध्ये असे अनेक मंडळं आहेत जे खूप छान छान पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. एक प्रामुख्याने अशा मंडळाची नावं म्हणजे एक बोलतो ना नवी मुंबई बोलताच की एक गणेश उत्सवाची काही मंडळांची नावं पुढे येतात. मंडळ कोणतेच होते, प्रत्येक बाप्पा तर मला आवडतोच, आपल्या सगळ्यांना आवडतो. हो. बाप्पा हा आपला लाडकाच असतो. बरोबर. पण तरी पण असं म्हणेन की माझ्या लक्षात राहिलेली किंवा प्रियाच्या लक्षात राहिलेली नावं म्हणे तर मी म्हणेन की भाग्यांचा राजा. हा. म्हणजे कोपरखेड्याचं एक वैशिष्ट्य सांगतो. हो हो. म्हणजे कोपरखेड्यामध्ये जेव्हा व्हिजिट केली ना तर असं वाटलं की खेतवाडीला जायची गरजच नाही आपल्याला. बरोबर. इथेच खेतवाडी नाही, खेतवाडीपेक्षा मी म्हणेन बेटर नियोजन आणि तसंच छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि एका गल्लीतून असं गेलं की भव्य मूर्ती, भव्य सजावट आणि मोठं मंडळ. खरंच खूप छान आहे. आर्यांचा राजा मी म्हटलं, त्यानंतर आपला फुलांचा बाप्पा, त्यानंतर जुहूगावचा राजा आहे, तिरंग्याचा राजा आहे, ऐरोलीचा महाराजा आहे, ऐरोलीचा महागणपती आहे, वाशीचा चिंतामणी आहे. म्हणजे माझा जो अनुभव आहे ना, म्हणजे माझ्या अंगात शहारे येतात.